चला नेक्स्ट डिफरन्स स्टडी करायचा आहे. आणि अजून एक सांगायचं आहे की आता आपली ही जी बॅच आहे याचं ॲडमिशन फुल होऊन गेलेलं आहे. जरी इथे मुलं येत नाही तरी जी कॅपॅसिटी होती ती पूर्ण फुल होऊन गेलेली आहे. जर कोणाचं 2-3 जणांचं जर ॲडमिशन बाकी असेल त्यांनी कन्फर्म करून घ्या, म्हणजे नवीन जे येतील त्यांना मी नाही सांगून देईल. आणि प्रत्येक वर्षी आपली बॅच 12वीची फुलच होते, आपल्याला नाही सांगावं लागतं. आता 2 सोमवार किंवा मंगळवारपर्यंत ज्यांचं बाकी असेल त्यांनी करून घ्या. बाकीचं सर्वांचं झालं ॲडमिशन, 2-4 जण बाकी आहेत त्यांना कन्फर्म करून घ्या, म्हणजे नवीन मुलांना मी नाही सांगून देणार आहे. आपल्याला डिस्टिंग्विश लिहायचं आहे लिनियर क्वांटिटीज आणि अँग्युलर क्वांटिटीजचं. नोटबुक घ्या, नोटबुकमध्ये हे डिस्टिंग्विश लिहू, फॉर्म्युला लिहू आणि न्यूमरिकल कंटिन्यू करू आपण. थेअरीनंतर कंटिन्यू करा. जी थेअरी झाली तुमची आणि ज्यांची बाकी थेअरी लिहायची त्यांनी तेवढी जागा सोडून द्या, तेवढी स्पेस सोडून द्या. थेअरी जर कंप्लीट असेल तिथून पुढे कंटिन्यू करा. तुमचे नावं एकदा मला सांगून द्या. ऑनलाईनमुळे अजून नावं माहीत नाही पडले. तुझं नाव काय? भाग्यश्री. भाग्यश्री काळे. नगरा माळी. सपना बटगुजर. कृष्णा पाठक. बरोबर. स्नेहा मोरे. हर्षदा वाड. प्रियंका. गौरव. मेहुल. गौरव शिंपी. नावं वाचलेले आहेत पण ते चेहऱ्याने ओळख नाही अजून. दर्शन. मोनिश. तुझं नाव काय? कुलदीप. सिद्धेश महालय. हां तू परवा आलं होतं. तुझं माहिती आहे. तुझं नाव काय? स्वरूप. बरोबर. हां तुझं नाव काय? नीरज. ललित. चेतन. तुम्हाला जागा आहे का पुढे बसायला? तिथे जागा आहे भरपूर. दिसतंय मागून? हे बघा नावं मी भरपूर वेळेस विचारेल, लगेच लक्षात राहत नाही माझं. तो एक ड्रॉबॅक आहे. मी 10 वेळेस विचारेल त्यावेळेस ते लक्षात राहील हळूहळू. आता रोज हळूहळू नाव विचारत ते लक्षात राहील. त्याला लिहून घ्या डिस्टिंग्विश. आणि शिकवताना जर कोणी बोललं त्याला बाहेर हाकलून देईल आणि 8 दिवस येऊ देणार नाही. इथे आलंय तर फक्त समोर बघायचं, दिलेलं काम करायचं, तिथे शांत बसायचं. बिलकुल रिकामा आगाऊपणा करायचं नाही.
इथे अजून एक इक्वेशन लिहा. अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं युनिट लिहून घ्या, रॅडियन. लिनियर डिस्प्लेसमेंटचं युनिट मीटर. लिहून झालंय सर्वांचं? एकदा मी शॉर्टमध्ये एक्सप्लेन करतो आणि पुढचा टॉपिक आपण लगेच सुरू करू. कायनेमॅटिकल इक्वेशन्स लिहायचं बाकी कोणाचा अजून? चला लक्ष द्या. लिनियर मोशनमध्ये उज्ज्वल किती आवडीचं तू? सर्वांचं लिहून झालंय. जर लिनियर मोशन असेल तर डिस्प्लेसमेंट असेल लिनियर डिस्प्लेसमेंट, त्याचा सिम्बॉल एस किंवा आपण एक्स हा सिम्बॉल पण यूज करतो. जे डिस्प्लेसमेंट असतं त्याच्यासाठी एक्स किंवा एस हा सिम्बॉल आपण यूज करतो आणि डिस्प्लेसमेंटचं युनिट असेल मीटर. पण जर सर्क्युलर मोशन जर असेल तर अजून एक डिस्प्लेसमेंट असेल अँग्युलर डिस्प्लेसमेंट. त्याचा सिम्बॉल असेल थीटा. इट इज इक्वल टू आर्क लेंथ अपॉन रेडियस आणि याचं युनिट असेल रॅडियन, कारण हा अँगल असेल. देन लिनियर मोशनमध्ये वेलॉसिटी असेल लिनियर वेलॉसिटी, त्याचा सिम्बॉल व्ही. इट इज इक्वल टू डी एस बाय डी टी. इथे डी टी करा, चुकून थिटा झाला, करेक्शन करा. डी एस बाय डी टी. याचं मिनिंग काय आहे? डी एस बाय डी टी म्हणजे चेंज इन डिस्प्लेसमेंट. एस म्हणजे डिस्प्लेसमेंट. चेंज इन डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम इज कॉल्ड ॲज लिनियर वेलॉसिटी. याचं युनिट मीटर पर सेकंड का दिलं आहे? डिस्प्लेसमेंटचं युनिट आहे मीटर, टाईमचं युनिट सेकंड. नंतर अँग्युलर किंवा सर्क्युलर मोशनमध्ये वेलॉसिटी असेल अँग्युलर वेलॉसिटी, त्याचा सिम्बॉल असेल ओमेगा. इट विल बी इक्वल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम और चेंज इन अँग्युलर डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम. अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं युनिट रॅडियन, टाईमचं युनिट सेकंड. नंतर लिनियर मोशनमध्ये ॲक्सलरेशन असेल लिनियर ॲक्सलरेशन, त्याचा सिम्बॉल ए. 9वी 10वी किंवा 11वीपर्यंत हे ॲक्सलरेशन आपण यूज केलेलं आहे. ए जर सिम्बॉल आला म्हणजे लिनियर ॲक्सलरेशन. दॅट विल बी इक्वल टू चेंज इन वेलॉसिटी पर युनिट टाइम. परत करेक्शन, हे युनिट असेल मीटर पर सेकंड स्क्वेअर. करेक्शन करा, हे युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर.
हे इक्वेशन कसं आलं आहे, चेंज इन वेलॉसिटी पर युनिट टाईम इज इक्वल टू डी एस स्क्वेअर अपॉन डी टी स्क्वेअर. हे इक्वेशन कसं आलं आहे कोणी सांगेल. आता हे जे इक्वेशन असेल, चेंज इन वेलॉसिटी पर युनिट टाईम, डी बाय डी टी वेगळा लिहिला आपण. हा जो व्ही असेल, व्ही म्हणजे वेलॉसिटी, दॅट इज इक्वल टू डी एस बाय डी टी. हा जो डेरिव्हेटिव्ह असेल, याला हा डी म्हणजे डेरिव्हेटिव्ह किंवा डिफरन्शिएशन. काल मी सांगितलं होतं, जर इथे पण डेरिव्हेटिव्ह आणि हा पण डेरिव्हेटिव्ह हे मल्टिप्लिकेशन होऊन तो होईल डबल डेरिव्हेटिव्ह, म्हणजे हा होईल डी स्क्वेअर एस अपॉन डी टी स्क्वेअर. ठीक आहे. सो ॲक्सेलरेशन इज इक्वल टू डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ द डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंटचा डबल 2 वेळेस डेरिव्हेटिव्ह करावा लागतो. MCQ जेव्हा असतील त्यावेळेस तो टॉपिक बघू आपण. डिस्प्लेसमेंटचा 2 वेळेस डेरिव्हेटिव्ह करावा लागतो, तर आपल्याला भेटेल ॲक्सेलरेशन. आणि डिस्प्लेसमेंटचा जर 1 वेळेस डेरिव्हेटिव्ह केला तर वेलॉसिटी भेटणार आहे. नाव इकडे अँग्युलर ॲक्सेलरेशन, त्याचा सिम्बॉल असेल अल्फा. इट विल बी इक्वल टू चेंज इन अँग्युलर वेलॉसिटी पर युनिट टाईम. इथून परत सेम हे इक्वेशन फाइंड करण्यासाठी डी बाय डी टी वेगळा लिहिला आपण. हा ओमेगा म्हणजे डी थिटा बाय डी टी. हे मल्टिप्लिकेशन होईल किंवा डबल डेरिव्हेटिव्ह होईल, आणि हा होईल डी स्क्वेअर थिटा अपॉन डी टी स्क्वेअर. हे जास्त लागत नाही आपल्याला, फक्त नीटमध्ये ते किंवा CETमध्ये त्याचे MCQ येतात. रेग्युलरला तर लागणार नाही आहे, डेरिव्हेटिव्ह अजून करायचं नाही आपल्याला. इक्वेशन समजले. आता याच्यानंतर जे पण टॉपिक येतील फक्त सिम्बॉलवर काम चालणार आहे. म्हणजे अल्फा दिसला तर अँग्युलर ॲक्सेलरेशन, जर ए दिसला लिनियर ॲक्सेलरेशन, ओमेगा दिसला अँग्युलर वेलॉसिटी, व्ही दिसला लिनियर वेलॉसिटी. बाय डिफॉल्ट ते माहीत पाहिजे. आता प्रत्येक वेळेस ते दिलेलं नसेल, नोट्समध्ये पण नसेल, मी पण तसं सांगणार नाही. फक्त अल्फा दिसेल, ओमेगा दिसेल, त्याचा मिनिंग माहीत पाहिजे, युनिट माहीत पाहिजे, त्याचे इक्वेशन पण माहीत पाहिजे. आता अजून एक हे फॉर्म्युला लिहून घेऊ आपण. कायनॅमेटिकल इक्वेशन्स तुम्हाला 10वीला पण होते, कायनॅमेटिकल इक्वेशन्स 11वीला पण होते. ते जे कायनॅमेटिकल इक्वेशन होते ते आपण लिनियर मोशनसाठी स्टडी केलेत. आता आपण अँग्युलर मोशनसाठी पण कायनॅमेटिकल इक्वेशन स्टडी करू. जरी ते आपल्या नोट्समध्ये दिलं नाही किंवा सिलेबसमध्ये नाही आहे, पण न्यूमरिकलसाठी त्याच्याशिवाय चालणार नाही. ते इक्वेशन कंपल्सरी लागतील आपल्याला. त्यांचं पण डिस्टिंग्विश लिहून द्या तुम्ही. सेम टेबल ड्रॉ करा. कोणाला आठवत आहे का कायनेमॅटिकल इक्वेशन आठवत आहेत सांग. V is equal to U plus AT, S is equal to UT plus half AT square and V square is equal to U square plus Y square. व्हेरी गुड, परफेक्ट.
लिनियरचे इक्वेशन लिहून घ्या, अँग्युलरचे आपण एकाच वेळेस डिस्कस करून लिहू, म्हणजे तुम्हाला ते क्वांटिटी पण समजतील. लिनियर पूर्ण करून घ्या. लिनियरच्या इक्वेशनवरूनच आपल्याला अँग्युलरचे इक्वेशन लिहायचे आहेत. झालं लिहून सर्वांचं? स्पीड वाढवा, एकदम स्लो मोशनमध्ये काम करायचं नाही, एकदम हळू, ए लगेच खाली, इक्वल टू लगेच इक्वल टू. थोडंसं स्मार्ट वर्क करा. बाकी लोक एकदम स्लो मोशनमध्ये. स्वरूप स्पीड वाढव. आणि स्वतःवर विश्वास पण ठेवायचा की आपण इक्वेशन वाचलं ते लक्षात राहील आणि ते लिहिता येईल. इतका विश्वास नाही की आपला की v² लिहून मगच v² लिहायचा, इक्वल टू मगच इक्वल टू. पूर्ण इक्वेशन वाचायचं आणि लिहायचा प्रयत्न करायचा लगेच. चला लक्ष द्यायचं, बाकी त्यांनी नंतर करा. हे कायनेमॅटिकल इक्वेशन्स, याच्यात एक इक्वेशन मी अजून एक्स्ट्रा ॲड केलं आहे, सर्वांनी लक्ष द्या. हे 3 इक्वेशन्स रेग्युलर स्टेट बोर्डला होते आपल्याला. एक इक्वेशन मी ॲड केलं आहे. या इक्वेशन्समध्ये यू म्हणजे काय असतो? यू म्हणजे इनिशियल वेलॉसिटी, व्ही म्हणजे फायनल वेलॉसिटी, ए म्हणजे ॲक्सलरेशन, टी म्हणजे टाईम, एस म्हणजे डिस्प्लेसमेंट. आता लिहून दिलं ना आपण, एस म्हणजे डिस्प्लेसमेंट, व्ही म्हणजे वेलॉसिटी, ही फायनल वेलॉसिटी, ही इनिशियल वेलॉसिटी. हे 3 इक्वेशन आपल्याला माहिती आहेत. 4th इक्वेशन, ॲव्हरेज वेलॉसिटी इज इक्वल टू टोटल डिस्प्लेसमेंट पर युनिट टाईम. जर आपल्याला इनिशियल वेलॉसिटी आणि फायनल वेलॉसिटी माहीत असतील तर त्यांचा ॲव्हरेज फाइंड करता येईल. ॲव्हरेज फाइंड करताना इनिशियल वेलॉसिटी प्लस फायनल वेलॉसिटी डिवायडेड बाय 2, हा 2 क्वांटिटी आहेत म्हणून डिवाइड बाय 2, हा ॲव्हरेज आपण फाइंड केला. सो ॲव्हरेज वेलॉसिटी इनिशियल प्लस फायनल डिवाइड बाय 2 इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. देअरफॉर डिस्प्लेसमेंट विल बी, टाईम इकडे मल्टिप्लायला आला, ॲव्हरेज वेलॉसिटी इंटू टाईम. हे आपल्याला न्यूमरिकलसाठी लागणार आहे. नाऊ अँग्युलर कायनेमॅटिकल इक्वेशन्स आधी साईडला लिहून देतो मी. जसं लिनियरमध्ये इनिशियल वेलॉसिटी यू असेल तसं अँग्युलरमध्ये इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी असेल ओमेगा 0. जसं लिनियरमध्ये फायनल वेलॉसिटी व्ही असेल, इथे फायनल वेलॉसिटी असेल ओमेगा. ओमेगा 0 विल बी इक्वल टू 2 पाय n0. n0 म्हणजे इनिशियल फ्रिक्वेन्सी, ओमेगा विल बी 2 पाय n, n म्हणजे फायनल फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. नाव इकडे जर ॲक्सलरेशन ए असेल, इकडे काय असेल? लिनियरमध्ये ॲक्सलरेशन ए, तर अँग्युलरमध्ये अँग्युलर ॲक्सलरेशन काय असतं? थीटा. पाया पडावं लागतील तुमचे. आत्ता लिहून दिलं ना मी. लिनियर ॲक्सलरेशन ए, अँग्युलर ॲक्सलरेशन काय असेल? अल्फा. टाईम सेम राहील, टाईम. नंतर हा एस म्हणजे लिनियर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय असतो? अँग्युलर डिस्प्लेसमेंट असेल थीटा. एक काम करा, घरी जाऊन वॉशिंग पावडर घ्या, पाणी करून डोक्यात धुवून टाका. तुमच्या डोक्यात जो गंज बसला आहे तो निघून जायला पाहिजे. नाही तर नळी घ्या, नळीने पूर्ण पाणी फिरवा वॉशिंग पावडरचं, त्याचे गंज आहे तो तरी निघेल एकदम बधीरसारखं. आत्ता लिहून दिलं. अँग्युलर ॲक्सलरेशन अल्फा, ते आठवत नाही आहे, थीटा आठवत नाही आहे. 2 दिवसापासून आपण ते शिकतोय. काल तर तेच शिकलो ना, थीटा, ओमेगा, अल्फा. घरी नोट्स दिल्या आहेत, इथे रिवाईज केलं, तरी जर आठवत नाही आहे म्हणजे मेमरी लॉस आहे तुमच्या. आता स्वतःचं नाव पण आठवणार नाही असं चालत राहिलं तर. पबजी खेळत खेळत, गेम खेळत खेळत नाव सांगायला पण काहीतरी वेगळं नाव सांगणार. भरपूर जणांचा परिणाम झाला आहे. तुम्ही ऐकलं आहे का? हजारो मुलं पूर्ण जगात या गेम्समुळे त्यांचं मेमरी लॉस झालं आहे, त्यांचं ब्रेनचं कंट्रोल गेलेलं आहे. हजारो मुलं ऑलरेडी तसे होऊन गेले आहेत.
त्या घटना भरपूर झालेल्या आहेत आणि आता तो इम्पॅक्ट या कोविडमुळे तुमच्यावर पण आलेला आहे. सर्वजण कंटिन्युअस मोबाईल, टी व्ही, वेगळ्याच जगात जगतायत. हे जग माहीतच नाही आहे. आता भरपूर दिवसांनी या जगात उतरलेत. म्हणून काय बोलतोय मी ते लक्षात डोक्यात ठेवायचं नाही. काय दिसतंय समोर ते डोक्यात ठेवायचं नाही. फक्त वेगळीच भाषा, डिजिटल वर्ल्डचीच भाषा माहिती आहे आपल्याला. तिथून निघा आता, या रिअल याच्यात या, आणि तर तुमचं हे वेगळं होऊन जाईल. म्हणजे डोक्यात काही राहणार नाही. तुम्ही लोकांशी बोलायला घाबरणार. इफेक्ट होतो ना बाकीच्यांना. आता तिथून परत या हळूहळू. इथे लिनियर डिस्प्लेसमेंट एस, इकडे अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा. ठीक आहे, फक्त एवढाच चेंज करायचा आहे, बाकी काही करायचं नाही. जर इकडे यू असेल तर इकडे असेल ओमेगा 0, इकडे व्ही असेल तर इकडे असेल ओमेगा, इकडे जर ए असेल तर इकडे असेल अल्फा, इकडे जर एस असेल तर इकडे असेल थीटा. एवढाच चेंज करायचा आहे. पहिलं इक्वेशन काय येईल? फायनल वेलॉसिटी. फायनल वेलॉसिटी म्हणजे ओमेगा इज इक्वल टू इनिशियल वेलॉसिटी म्हणजे ओमेगा 0 प्लस ॲक्सलरेशन म्हणजे अल्फा. व्हेरी गुड, एवढं तरी होतं आहे, इंटू टी. सेकंड एस म्हणजे थीटा. डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू ओमेगा 0 टी प्लस अल्फा टी स्क्वेअर. थर्ड ओमेगा स्क्वेअर इक्वल टू ट्वाइस अल्फा थीटा. व्हेरी गुड. फोर्थ ओमेगा ॲव्हरेज इज इक्वल टू थीटा अपॉन टी. आणि हा ओमेगा ॲव्हरेज म्हणजे ओमेगा प्लस ओमेगा 0 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू थीटा अपॉन टी. Therefore, angular displacement will be omega plus omega 0 divided by 2 into t. हे आहेत अँग्युलर कायनेमॅटिकल इक्वेशन्स. उद्या पाठ राहतील सोमवारी. हे मी विचारेल की फर्स्ट इक्वेशन काय आहे, सेकंड काय आहे, थर्ड काय आहे, फोर्थ काय आहे. हे पाठ पाहिजे मला. हे लिहून घ्या सर्व. समजलं नसेल तर विचारा की हा पॉईंट समजत नाही आहे, हे इक्वेशन समजत नाही आहे. काल मी 11वीच्या नोट्स टाकलेल्या आहेत. युनिट्स अँड मेजरमेंट, त्या नोट्स वाचा. स्केलर वेक्टर जे आहेत, मॅथमॅटिकल मेथड्स, त्याच्या नोट्स वाचा. त्या कन्सेप्ट रिवाईज करा. आणि ज्यांना वाटत असेल की सायन्स मला होणारच नाही, त्यांनी आर्ट्स घेऊन टाका. ज्यांच्याकडनं होणारच नसेल त्यांनी आताच चेंज करून घ्या, उशीर होण्याच्या आधी. आणि जर चेंज करायचं नसेल तर खूप मेहनत करावं लागेल. तुम्ही लहानपणी ऐकलं होतं का की 10वीला खूप अभ्यास करावा लागतो, 12वीला खूप अभ्यास करावा लागतो? ऐकलं होतं का की दीदी 12वीला रात्री 2 वाजेपर्यंत अभ्यास करतात, दिवसभर अभ्यास करतात? बरोबर आहे ना? तुम्ही तसं करता का अभ्यास? मग नाही करत आहे कोणी. ते खरं आहे. जर तसा अभ्यास केला तरच तुम्ही टिकणार आहेत. तुम्ही परत फ्लॅशबॅकमध्ये जाऊन ते आठवा की आपण पाहिलेलं आहे 12वीला जो दीदी किंवा दादा असेल खूप अभ्यास करायचा, तरच तो काहीतरी मोठ्या पदावर गेला आहे. तुम्ही पण 12वीला आले जाता. तुम्हाला तसा अभ्यास करावा लागेल. चला झालं लिहून. न्यूमरिकल्सच्या आधी आपले जे फॉर्म्युलाज झाले आहेत ते एकदा मी लिहून देतोय.
या टॉपिकवर जास्त न्यूमरिकल नाही आपल्याला, पण जे आहे त्याच्यासाठी इक्वेशन्स लिहून घ्या. बाकीच्या क्लासेसचे 4-4 5-5 चॅप्टर झाले आहेत, आपलं फक्त 2 चॅप्टर झाले आहेत. मी मुद्दाम थोडं स्लो टीच केलं होतं ऑनलाईनला, पण आता स्पीड वाढवावं लागेल. आपल्याला जर सिलेबस पूर्ण करायचा असेल, हळूहळू आपण स्पीड वाढवणार आहेत. ते केव्हा पॉसिबल आहे, तुम्ही जर सोबत रिस्पॉन्स देणार तरच तो स्पीड वाढेल. तुम्ही जर मेहनत घेणार तर आपण अजून फटाफट सिलेबस कंप्लीट होईल. पण तुम्ही जर काहीच रिस्पॉन्स देणार नाही, मग असं स्लो चालत राहील.
हे इक्वेशन आपण स्टडी केलेत ऑलरेडी, हे परत एक्सप्लेन करायची गरज नाही आहे. फक्त एक युनिट एक्सप्लेन करायचं आहे मला फ्रिक्वेन्सीचं. सर्वांनी लक्ष द्या. फ्रिक्वेन्सीचं युनिट आपण स्टडी केलेलं आहे हर्ट्स. ठीक आहे. 1 हर्ट्स इज इक्वल टू 1 RPS. ज्यांचं बाकी असेल त्यांनी नंतर लिहा, आधी ऐकून घ्या. फ्रिक्वेन्सीचं युनिट आपण हर्ट्स स्टडी केलेलं आहे. 1 हर्ट्स इज इक्वल टू 1 RPS. RPS म्हणजे रिव्हॉल्युशन्स पर सेकंड. फ्रिक्वेन्सीचं बेसिक डेफिनेशन काय आहे? नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स पर युनिट टाईम. फ्रिक्वेन्सी म्हणजे नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स पर युनिट टाईम. टाईम आहे सेकंडमध्ये. सो हे फंडामेंटल युनिट झालं. RPS रिव्हॉल्युशन पर सेकंड हे बेसिक युनिट आहे. या RPSला हर्ट्स असं पण म्हणतात. हे डिराईव्ड नाव असेल, सायंटिस्टचं नाव स्वतःने देऊन दिलेलं आहे. सो ॲक्च्युअल युनिट आहे रिव्हॉल्युशन पर सेकंड, त्यालाच म्हणतात हर्ट्समध्ये. जर एखादी फ्रिक्वेन्सी RPM मध्ये दिली आहे, एखादी फ्रिक्वेन्सी RPM, एम म्हणजे काय असेल? मिनिटमध्ये असेल, त्या मिनिटला सेकंडमध्ये कन्वर्ट करायचं. कारण मिनिट SI युनिट नाही आहे, सेकंड SI युनिट आहे. न्यूमरिकलमध्ये मिनिटला सेकंडमध्ये कन्वर्ट करायचं आहे. 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड. ठीक आहे. न्यूमरिकल लिहून घ्यायचं. न्यूमरिकल स्टार्ट करू आपण. राईट डाऊन द फर्स्ट न्यूमरिकल. A turntable rotates at 100 revolutions per minute. Calculate its angular speed. एक टेबल दिला आहे, टर्न टेबल. दाखव स्वरूप, नोटबुक दाखव. सुरुवात करतोय तो आता. इतका वेळ काय केलं? सर्वांचं लिहून झालं. मग काही प्रॉब्लेम आहे तुला? मग इतका स्लो का आता का सुरुवात करतो तू? इतका वेळ काय केलं तू? तुमचं लिहून झालं सर्वांचं? तू तर सुरुवात पण नाही केली का? आवाज हा येतोय ना. हा आज करून घेतोय. अरे सॉरी. चला झालं सर्वांचं लिहून. ए टर्न टेबल, एक राऊंड टेबल दिला आहे, तो टर्न करू शकतो. दॅट टर्न टेबल रोटेट्स ॲट 100 रिव्हॉल्युशन पर मिनिट. हे काय दिलं आहे? 100 रिव्हॉल्युशन्स पर मिनिट. काय दिलं आहे? अँग्युलर डिस्प्लेसमेंट दिलं आहे. डिस्प्लेसमेंटचं युनिट काय असतं? रॅडियन. अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं युनिट रॅडियन. हे रॅडियनमध्ये आहे का? पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. पिरियड ऑफ रिव्हॉल्युशनचं युनिट काय असतं? सेकंड. चष्मे लावून घ्या सर्वांनी. सेकंडमध्ये काय? मग रिव्हॉल्युशन्स पर मिनिट म्हणजे रिव्हॉल्युशन्स पर युनिट टाईम. रिव्हॉल्युशन्स पर युनिट टाईम म्हणजे फ्रिक्वेन्सी.
ही फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, त्याला सेकंडमध्ये कन्वर्ट करायचं, रिव्हॉल्युशन्स पर मिनिटला रिव्हॉल्युशन पर सेकंडमध्ये कन्वर्ट करायचं. कसं कन्वर्ट करणार? ठीक आहे, इथे लिहून देतो परत. रिव्हॉल्युशन्स पर मिनिट, या मिनिटला सेकंडमध्ये कन्वर्ट करायचं आहे. 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड्स, सो इट विल बी 100 डिवाइड बाय 60 रिव्हॉल्युशन्स पर सेकंड, किंवा त्याला लिहू शकतो आपण 100 बाय 60 रिव्हॉल्युशन पर सेकंडला RPS असं लिहू शकतो. RPS म्हणजे हर्ट्स, RPS म्हणजे हर्ट्स, पण RPM म्हणजे हर्ट्स नाही आहे. सो हा 0 कॅन्सल होईल. 2ने डिवाइड केलं तर हा येईल 5/3 RPS और हर्ट्स. RPS लिहा किंवा हर्ट्स लिहा, दोन्ही सेम असतील. सो ही फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. कॅल्क्युलेट इट्स अँग्युलर स्पीड. काय विचारलं आहे? अँग्युलर स्पीड म्हणजे अँग्युलर वेलॉसिटी. ओमेगा विचारला आहे. कोणतं इक्वेशन वापरणार? ओमेगासाठी कोणतं इक्वेशन वापरणार? थीटा अपॉन टी. थीटा काय दिला आहे? अरे ओमेगासाठी 2πn फ्रिक्वेन्सी दिली ना, सो ओमेगा इज 2πn. पायची व्हॅल्यू काय असते? 1 3.14. पाय असतो 3.14. ती व्हॅल्यू इन्सर्ट करा आणि कॅल्क्युलेशन करा. ॲडिशन सबस्ट्रॅक्शन येते का सर्वांना? मल्टिप्लिकेशन ऐकलंय का? हां करा, काहीतरी करा, ट्राय होतं का? बघू किती लोकांना येतं मल्टिप्लिकेशन. पायची व्हॅल्यू 3.14. किती आला आन्सर? 1 8.46 रेडियन सेकंड. बस. $10.46. व्हेरी गुड. तुझं नाव काय? गौरव? गौरव शिंपी. व्हेरी गुड. अजून कोणी नाही? बाकीचे मुद्दाम स्लो लिहितात, एकदम हळूहळू काहीतरी करतोय बा आपण, पण करत काहीच नाही. झालं? 10.46. व्हेरी गुड. दर्शन झालं का भाऊ? काय लिहितोय? हे खाली कंटिन्यू करणार इथे रे, बाजूला लिहायची गरज नाही आहे. हे बोर्डवर खाली जागा नाही म्हणून लिहितोय मी बाजूला लिहिलं म्हणजे तुम्ही पण बाजूला लिहायला पाहिजे असं काही नाही. इथे खाली जागा नाही, तर मग खाली लिहावं लागेल. 38.10.46 किंवा 47. हा 2 × 5 10.
इंटू 3.14 डिवाइड बाय 3, हा 10ने मल्टिप्लाय केलं तर हा होईल 31.4 डिवाइड बाय 3. हिला जर 3ने डिवाइड केलं हा येईल 10.46. युनिट काय येईल त्याला? रॅडियन पर सेकंड. सो 10.46 रॅडियन पर सेकंड. चला पुढचं न्यूमरिकल. What is the angular displacement? Of second hand in 5 seconds. Angular displacement of second hand in 5 seconds. काय फाइंड करायचं आहे? सिम्बॉल थीटा. थीटा फाइंड करायचा आहे ऑफ सेकंड हँड. जर सेकंड हँड असेल तर त्याच्यासाठी कॅपिटल टी किती असतो? आपलं डिस्कशन झालंय. सेकंड हँड जर असेल म्हणजे कॅपिटल टी. पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, एक रिव्हॉल्युशनसाठी टाइम किती लागतो सेकंड हँडला? घड्याळ पाहिली ना, 60 सेकंड्स. सो फॉर सेकंड हँड कॅपिटल टी असेल 60 सेकंड्स. आणि हा जो टाइम असेल गिवन टाइम तो दिला आहे 5 सेकंड. हा स्मॉल टी घ्यायचा. पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन सोडून जो पण टाइम असेल तो घ्यायचा स्मॉल टी. कोणतं इक्वेशन यूज करणार? थीटा फाइंड करायचा आहे. हे इक्वेशन लक्षात ठेवायचे. थीटा फाइंड करायचा आहे. स्मॉल टी दिलेला आहे, कॅपिटल टी माहिती आहे. इक्वेशन सांगा. चला तुम्हीच सांगा. अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू आर्क लेंथ अपॉन रेडियस. इतके कॉमेडी करतात तुम्ही. ते हास्य जत्रा किंवा कपिल शो त्याच्यापेक्षा खूप जास्त कॉमेडी करताय. सर थीटा फाइंड करायचा आहे आर्क लेंथ अपॉन रेडियस. पुढे काय करशील? तुझं नाव काय? हेमंत. ठीक आहे. आर्क लेंथ दिलेली का हेमंत? नाही. रेडियस दिलाय का? नाही. मग सोडून देशील, काही कामाचं नाही. पुढे त्याने तरी काहीतरी सांगितलं, बाकीचं तर दिसत पण नाही. बाकीच्यांना दिसतंय ना बोर्डचं. इक्वेशन कोणतं वापरायचं आहे? फ्रिक्वेन्सीचा. व्हेरी गुड. कोणती फ्रिक्वेन्सी? हां, अँग्युलर वेलॉसिटी. पुढे तुम्हीच सांगा, कोण सांगतं? चला जाऊ दे. स्मॉल टी दिला आहे, कॅपिटल टी दिला आहे आणि थीटा फाइंड करायचा आहे. जर आपण we know omega is equal to theta upon t. Therefore theta will be equal to omega into small t. आणि हा ओमेगा म्हणजे 2 पाय अपॉन कॅपिटल टी इंटू स्मॉल टी. पायची व्हॅल्यू माहिती आहे. कॅपिटल टी दिला आहे, स्मॉल टी दिलेला आहे. या व्हॅल्यू टाकून आपल्याला थीटा भेटणार आहे. एकाने पण हे इक्वेशन सांगितलं नाही. इक्वेशन लिहून दिले ना सर्व, समोर दिसत आहे. अपेक्षा काय की तुमचं ते लक्षात पाहिजे. असं लिहून पण द्यायचं नसतं. चला हे व्हॅल्यू टाका.
उद्या मी लिहून देणार नाही, उद्या सर्वांचा पाठ पाहिजे इक्वेशन आणि तुम्हाला ते वापरता यायला पाहिजे. एक्झाममध्ये असं इक्वेशन चीट करून लिहून जाणार आहेत का? बाजूला पेजेस वर लिहून द्यायचे इक्वेशन्स, आलं की मग इक्वेशन बघायचं, मग सॉल्व करायचं. टू इंटू 5 10, 10ने मल्टिप्लाय केलं तर 31.4, 31.4 डिवाइड बाय 60, 0. 0 किती आलं? 2 पॉईंट 0.52. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हे शिकवावं लागेल का मला? डिव्हिजन कसं करतात ते शिकवावं लागेल का? परत आपण 5वी पासून सुरुवात करू. मग 5वी 6वी 7वी 8वी करायचं का सुरुवात परत? कारण डिव्हिजन कोणाला येत नाही. मल्टिप्लिकेशन आहे, डिव्हिजन आहे. दर्शन येतं का तुला? करून दाखव मल्टिप्लिकेशन. झालं? सॉल्व झालं? दाखव. क्वेश्चन मार्क आहे ना तुला? ठीक. अरे गर्ल्समध्ये झालं सॉल्व. 0.5 समथिंग येणार होते. 0.52. तुमचं 0.5. फक्त 0.52 असेल तरी चालेल. 2 किंवा 3 डिजिट भरपूर सफिशियंट असतील. 2 इंटू 5 करायचा. हा 10 इंटू 3.14 डिवाइड बाय 60 याने मल्टिप्लाय केलं तर 31.4 डिवाइड बाय 60 तो होईल 0.52. थीटा विल बी 0. सांग मोनिश, युनिट काय याचं? तू सांग स्नेहा, युनिट काय द्यायचं? थीटाचं युनिट काय आहे? रेडियन. ते विचारतोय ना. मॅथमॅटिक्सच्या क्लासमध्ये मजा येते का? तुमचा जो क्लास असेल मॅथमॅटिक्सचा मजा येत असेल ना? सर डोकं पडायचं बाकी राहत असेल. तुम्ही गेल्यावर सर ठोकत असतील, सुरू झाल्यावर टोकतील मग डोकं.